देवाचं अस्तित्व मानण्यासाठी तो दिसावाच लागतो असं नाही. या जगाकडे पहा, या जगाची रचना करणारा कोणतरी आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो देव आहे. आपोआप जग कसं होईल आणि जीवाकडून तरी कसं होईल? जीवाला तर या जगाचं चिंतन सुद्धा करता येत नाही. अचिंतनीय अचिंतनीय अशा प्रकारचं हे जगात. या जगाचा करता ईश्वरच मानावा लागतो आणि तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान मानावा लागतो. असा देव आहे. तो कुठं दिसतो डोळ्याला आमच्या? अरे तुझ्या डोळ्याला नाही दिसत का? कुणालाच नाही दिसत. डोळे भरून त्याला पाहिलं म्हणून अनुभव सांगणारी मंडळी या जगात आहे. ज्ञानोबायांसारखी, तुकोबायांसारखी, नाथ महाराजांसारखी. त्यांना दिसतो, मग आम्हाला का नाही दिसत? तू देव पाहण्याकरता काय केलं रे भाऊ? पाहण्यासाठी साधना करावी लागते.